की जे जे माझं आहे ते सगळं तुझं आहे. हो हो, लग्नानंतर. बघा, तू आत्ता म्हणालीस की जे जे तुझं आहे ते माझं आहे. आग्रह पण माझंच झालं. ती मुलगी भेटली आणि तन्मय बदलला. तर ती लग्न करून घरात आल्यावर काय होईल? नाही, तन्मय बदलता कामा नये. जरा हिरव्या आणि पिवळ्या रंगातलं दाखवता. मग तू या सगळ्याचे फोटोज काढ आणि जिजूला पाठव. त्याला जी आवडेल ना ती सिलेक्ट कर. अर्पिता, आजवर माझी निवड हीच त्याची आवड ठरत आलेली आहे. कळलं? नाही नाही तन्मय, सांग हे सगळं खोटं आहे. बोल, हे सगळं खोटं आहे. हे खरं आहे आरोही, खरं आहे आरोही. आम्ही पण तुझ्या हक्काचीच माणसं होती. त्यामुळे तुला कधीही काही वाटलं ना तरी येऊन बोलत जा माझ्याशी. पण आत्ता नको हा. म्हणजे आज रात्रभर बोलत बसलो तर तन्मय आपल्या सगळ्यांनाच बाहेर काढेल. तू मला नकार दिलास का? त्या तन्मयसाठी. आता मला तुमच्याकडून माझे सगळे हिशोब चुकते करायचे. तू माझी नाही ना होऊ शकलीस, तर मी तुला तन्मयची नाही होऊ देणार. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी जळके मान मुक्ता फळाची. खरं सांग, तू अजूनही त्याच विचारात आहेस ना? अरे, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं, पण सुरुवात कुठून करू? मी मारे सांगत होते त्याला हिची फसवणूक करू नको, पण तोच फसवला गेला. आता मोठा मोठा विश्वासघात. पण मी सोडणार नाही हिला, नाही सोडणार. याचा जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सगळं खरं खरं सांगितलं तिला. तुझा प्लॅन मान्य आहे तिला? तिने गैरसमज करून घेतला. ती खूप भांडली माझ्याशी, खूप बोलली. तुम्ही आलात तेव्हापासून ती शांत आहे. आरोही तन्मयशी एवढी भांडली आणि माझ्याशी अगदी गोड बोलली, यात तिचा काही डाव तर नसेल ना? का वागलास तू असा तन्मय? मला का फसवलंस? मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं रे, आणि तू का? तन्मय का?
तुला काही बोलायचंय, सांगायचंय? कशाबद्दल? तुझ्याबद्दल, स्वतःबद्दल. हो. आज तन्मय नाश्ता न करताच गेला. त्याचं मलाही तितकंच वाईट वाटलंय. पण हा खरंच तो घाईत असेल म्हणून गेला तसाच. घाईत नव्हता तो. मी ओळखते माझ्या मुलाला. आरोही, तुला जर काही सांगायचं असेल ना तर आत्ताच सांग. मिळालेली संधी घ्यावी माणसानी. काय बोलायचंय का, सांगायचंय का तुला? एवढंच सांगायचं होतं. आई, तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काही कळतच नाही. मग तसं काही नसेलही कदाचित. तसं म्हणजे? काय नाही, जा तू. ज्याची मला भीती वाटत होती तेच झालं. 3 इन्स्टॉलमेंट चुकवल्यास तू तन्मय. इतका केअरलेस कसा असू शकतोस तू? विशाल प्लीज आता तू गप्प बस. अरे अकाउंट्स डिपार्टमेंटने नोटीस दिली आहे तुला. बंद कर तुझा माज आता. हा लहानपणी काय आजोबांना मारायचा? लहानपणी नाही, आता माझे बाबा झोपलेले असतात ना, मग मला पाणी घेतो आणि त्यांच्या अंगावर होतो. ते आहेत पोलीस मध्ये होते, आता रिटायर झाले ऑगस्ट मध्ये. त्याला एक फटका दिल्यावर तर गप, म्हणजे ते एकच माणूस आहे ती त्याला मारतात. आता तू सांगतोय ना मला मम्मी बरोबर गावाला जायचं का, तर ते एकटे आहेत ना, त्यांना फोन करून सांगतो मी तुमचा फटका मिस करतोय आता. माझं तुमच्या गावाजवळच एक काम, ते काम झालं की मी येतो तुम्हाला घ्यायला. पण काय बी झालं तरी मी माझी जमीन विकणार नाही. ती जागा घेण्यात राजवीर मोहिते पाटील इंटरेस्टेड आहे. तुमच्या जमिनीच्या चारी बाजूला बोर्ड लावा. यांना वीज मिळणार नाही याची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, ही जागा 10% रकमेत सुद्धा कोणी विकत घेता काम. मग येऊ ना घ्यायला. आजचा एक दिवस राहता ना, उद्या येते घरी. म्हणजे तुम्हाला माझी आठवण येत नाही? आठवण येते, पण असं वाटलं की कदाचित अथर्व तुला समजून घेईल, पण नाही, त्यानेही तुला समजून नाही घेतलं. खूप एकटा पडलोय मी. आदित्य, एक लक्षात ठेव, आणि मी कायम राहणार आहे तुझ्या सोबत. बाकीच्यांना सोडून दे. घरात छान सुगंध पसरलाय ना? सुगंध किती? नाही काय, असं छान फुलाचा सुगंध दरवळला असं नाही वाटत घरात? तुला कोण आणणार आहे इथे? हा, इथे कोण आणणार फुलं? म्हण आज ना मी पुन्हा पाहिलं मानसला त्या वडके सोबत, आणि तेही तुझ्या बाबांच्या ऑफिस जवळ. तुझं असं एकटक बघण्याला मी तुझी मीनाक्षी बद्दलची सिंपथी समजायचंय, तुझं मीनाक्षीवर असलेलं प्रेम समजायचंय? नक्की माझ्या मनात काय चाललंय मला खरंच कळत नाही. आपण मला त्यांच्याबद्दल काहीतरी वाटतंय. मीनाक्षी बद्दल सगळी माहिती कळली.